हार्ट ब्लॉकेजेस कसे तयार होतात? बऱ्याच वेळेला माझे रुग्ण मला विचारतात, डॉक्टर साहेब, ब्लॉकेजेस कसे तयार होतात? मित्रांनो, आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यालाच आपण करोनरीज आर्टरीज म्हणतो. या रक्तामध्ये बऱ्याच वेळेला कोलेस्ट्रॉल, चरबी किंवा अन्य घटक याचं प्रमाण ज्यावेळेला जास्त वाढतं त्यावेळेला ह्या करोनरीजच्या आतल्या भिंतींमध्ये याचे थर साचायला लागतात. आणि एक वेळ अशी येते की ती रक्तवाहिनी अरुंद होते आणि हृदयाला प्राणवायू आणि रक्त पुरवठा कमी प्रमाणात व्हायला लागतो. आणि अशा वेळेला बरेचसे लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. दम लागणं, छाती भरून येणं, पाठीत दुखणं, जबड्यात दुखणं, हे सर्व लक्षणं आपल्याला अशा वेळेला दिसू लागतात. जेव्हा ब्लॉकेजेस खूप वाढतात, रक्ताची गुठळी तयार होते, अशा वेळेला हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो. यालाच आपण हार्ट अटॅक म्हणतो. ब्लॉकेजेस एक दिवसात तयार होत नाही. अयोग्य आहार, धूम्रपान, व्यायामाचा अभाव, चुकीची जीवनशैली अशा अनेक गोष्टींमुळे ही प्रक्रिया वर्षानुवर्ष होत राहते आणि ब्लॉकेजेस तयार होत असतात. चांगली गोष्ट म्हणजे योग्य जीवनशैली आणि वेळेवर केलेल्या तपासण्या याच्यामुळे आपण ही समस्या टाळू शकतो. हार्ट ब्लॉकेजेस अचानक होत नाही. ती अनेक वर्षाच्या सवयींची कहाणी असते.